रशियाने भारताला एक मोठा संरक्षण प्रस्ताव दिला आहे। तो प्रस्ताव काय तर Su-57E स्टेल्थ फायटर जेट ही विमान ऑफर नेमकी काय, तंत्रज्ञान काय खास आहे आणि या खेळीमुळे भारताचा ओव्हरऑल फायदा कसा होणार आहे ते आपण जाणून घेऊयात। प्रस्तावाचा जो सारांश आहे तो कसा आहे तर रशियाने भारताला Su-57E म्हणजे त्यांचा 5वा पिढीचा स्टेल्थ लढाऊ जेट तंत्रज्ञान हस्तांतरणासह ऑफर केलाय। यात भारतात परवाना निर्मितीची शक्यता आहे, म्हणजेच हा जेट भारतातच बनवला जाऊ शकतो, म्हणजेच मेक इन इंडिया। रशिया म्हणते की भारताच्या गरजेनुसार कोणतीही उपकरणे पुरवण्यास त्यांनी तयारी दाखवली आहे। Su-57E तांत्रिक क्षमता आणि त्याची भारतासाठी काय गरज आहे आणि फायदे काय आहेत ते समजून घेऊयात। तर जेटमध्ये स्टेल्थ तंत्रज्ञान आहे, म्हणजे शत्रूच्या रडारमध्ये न दिसणे शक्य आहे। हे लॉंग रेंज सुपरसॉनिक स्पीड सक्षम आहे, म्हणजे जे जलद आणि पारदर्शक हल्ले करू शकते। रशिया यावत म्हणतंय की भारतात HALच्या यांत्रिक उत्पादन केंद्राचा वापर करून काही भागांची लोकल मॅन्युफॅक्चरिंग करता येईल। तंत्रज्ञान हस्तांतरणामध्ये एव्हिओनिक्स आणि ESA रडार म्हणजे रडार स्कॅनिंग सिस्टम, इंजिन, AI यासारख्या आधुनिक गोष्टींचा समावेश आहे। एवढंच नाही तर भारताचे स्वतःचे शस्त्र म्हणजे उदाहरणार्थ अस्त्रा BVRAAM हे जेटमध्ये फिट करण्याची शक्यता आहे। आता तिसरं यामध्ये धोके, अडचणी आणि भारताची याबाबत काय भूमिका आहे तर सर्व काही सहज नाही। भारताने हे देखील सांगितलं आहे की Su-57E च्या बेल्का AESA रडारचं कामगिरी अडचणीचं आहे आणि ते त्यांच्या स्वदेशी GAN रडारमध्ये बदलू इच्छित आहेत। तर भारताने हा करार स्वीकारला तर ते फक्त विमान खरेदी करणार नाही तर तंत्रज्ञान स्वायत्तता देखील मिळवेल। हा मेक इन इंडिया धोरणासाठी एक मोठा प्लस आहे, पण सुरक्षिततेची बाजूही आहे। रडार, ऑप्टिक्स आणि अगदी सॉफ्टवेअर देखील तांत्रिक चर्चा आहे। त्यामुळे परिणाम काय होऊ शकतो तर भूराजकीय दृष्टिकोन जर हा व्यवहार पूर्ण झाला तर भारताची हवाई शक्ती मोठ्या पातळीवर मजबूत होईल। हे चीन आणि पाकिस्तान दोघांसाठीच रणनीतिक आव्हान ठरू शकेल। भारत रशिया यांच्यातील हा करार 6 दशकाहून अधिक जुने संरक्षण संबंध अधिक दृढ करेल। तसेच तंत्रज्ञान हस्तांतरण भविष्यातील भारताच्या AMCA म्हणजे ॲडव्हान्स मीडियम कॉम्बॅट एअरक्राफ्ट या कार्यक्रमासाठी खूप उपयुक्त ठरू शकतं। निष्कर्ष काय निघतो तर रशियाचा Su-57E प्रस्ताव हा केवळ एक जेट खरेदीचा प्रश्न नाही, हे भारताच्या भविष्यातील वायू रणनीतीमध्ये एक महत्त्वाचं पाऊल आहे। तंत्रज्ञान हस्तांतरणामुळे भारताला स्वावलंबिता मिळू शकते, पण तसंच यासोबत धोके आणि तांत्रिक आव्हानही आहेत। जर हा करार पूर्ण झाला तर हे हेल्थ स्ट्रॅटेजिक क्रांती ठरू शकते। तुमचं मत काय? भारत हा Su-57E प्रस्ताव त्यांनी स्वीकारावा का? याबाबत तुम्हाला काय वाटतं कमेंटमध्ये सांगा।